राधे राधे सगळ्यांना धन्यवाद. कशा आहेत मुलींनो? अहो मुलींनो इडव बघा, माता बहिणींनो इडव बघा. मी इडव चांगले करते, मी इडव लई चांगले करते. तुम्ही माझी इडव बघतच नाही तर मग काय बोलणार हो तुम्ही? सांगा बरं. इडव बघा. आता 2 इडव टाकले, तिसरा इडव एवढा बरोबर नाही गेला, मलाच कसं तरी वाटलं. म्हणून हे बघा मी आता दुसरा इडव बनवून टाकायला लागले. तुम्ही इडव बघतच नाहीत बघा. तुम्ही इडव बघितला तर तुम्हाला कळणार ना की आईचा इडव चांगला आहे का खराब आहे का नाही. हे बघा ही पपई आणली होती बघा काल, पपई आणली होती काल. तर आपल्या 2 मुलींना 2 पपई दिली आणि 1 पपई म्हणलं जाऊ दे आपली हे 2 पोरं खात्यात म्हणून ठेवली बघा. चला आता मी पाणी गरम करते बघा. आपल्याला गरम पाणी प्यायचं आहे. गोळी खायची ना, बीपीची गोळी खायची आहे. गरम पाणी प्यायचंय बघा. अजून चहा नाही झालं मुलींनो, काय नाही झालं. म्हणलं आधी चहा पाणी करावं आणि नंतर स्वयंपाकाचं बघावं. आता स्वयंपाकामध्ये आता काय करावं काय नाही म्हणून हे बघा माणसाला लय काळजी लागते ना. म्हणून काय करायचं बघा, रात्रीचाच विचार करायचा मुलींना आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही. मग कसं सकाळी कामाला गेलं की आपल्या दुपारी आपण दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत येतात ना घरी, तर त्या टायमाला बघा काय करायचं आपल्याला. झालं गरम पाणी. आपल्याला काय करायचं, आपण रात्री काय विचार केलेला असतंय ना, काय भाजी आणायची काय नाही भाजी आणायची. आणि भाजीच्या टायमाला कशाला आपण नाही करायचं, काय करायची माणसाला भाजीचं किती कोडं पडतंय बरं. म्हणून मी तर रात्रीचा विचार पहिलं करायचे. आता नाही बघा. आता काय आता पुरी आणतात. पण मी लहान लेकरं होते ना त्या टायमाला बघा रात्रीचाच विचार करायचा. आपल्याला उद्या मेथी घ्यायची, शेपू घ्यायचा आहे असा विचार करायचा मी रात्रीचाच. आणि मग कामावून सुटलं की येता येता आपल्याला बटाटे पाहिजे असते, कांदे पाहिजे असते, टमाटे पाहिजे असते. आपल्याला म्हणलं तर आता काय आहे भाजीचं नसतं. वांगे असतात, कांदे असतात, बटाटे असतात, टमाटे असतात, अजून म्हणलं तर मेथी असते, शेपू असतात, आता भोपळा असतात. 12 प्रकार असतात भाज्यांचे, काय एकच थोडा प्रकार असते. म्हणून काय करायचं बघा रात्रीचाच विचार करायचा. आणि मग मी कामावून यायच्या टायमाला ते नक्कीच घ्यायचे बघा. गोळी खायची व गोळी हुडकायची. आणि मग आपल्याला विचार पडत नाही बघा भाजी काय करायची. आपल्याला विचार मग आपल्याला माहिती आहे ना आपल्याला बाबा सकाळी भोपळा करायचा. मग आपण बरोबर भोपळा घेणार, खसखुरे कापणार, बारके तुकडे करणार, वरच्या चिलटा काढणार. आपण बरोबर करतो आहे का नाही. सदा गोळी खाते, बीपीची गोळी खाते बघा. बोलण्याच्या नादात राहून जाते. चला खाली गोळी हातात चहा नंतर बनवून. आता मला नाही का लई दुसरं काम आहे का, भांडे एवढे मोठे पडत फरशी पडली आहे तेवढं करून घेते मी. नंतर मग एक एवढं करते. हाय सगळ्यांना मुलींनो. चला धन्यवाद मुलींनो. कशा आहेत तुम्ही? मस्त आहेत ना? हे बघा चिवडा केला होता, संपून गेलाय बघा. आपण काही ह्या वर्षी दिवाळी केलेली नाही काय नाही. हे बघा पैसे हे आपण टाकले होते ना देवापुढं, लक्ष्मी माता पुढं. तर काय झालं होतं बघा, आपल्या मुलींचे राशनाचे पैसे होते आपल्या सुनबाईचे. तर मी म्हणलं आपल्याला दिवाळीत आपण केले नाही, तुझा हाय बोनस तर पाहिजे, राशन भरायचे पैसे आहेत तर ह्याच्यामध्ये ठेव, लक्ष्मी माता पुढं ठेव. म्हणून लक्ष्मी माता पुढं ते पैसे ठेवले. आणि ते पैसे नाही का जरा असे मोकळे करून टाकले होते ना, असे मोकळे करून टाकले होते हो ते पैसे. असे मोकळे करून टाकले होते, असे नाही का असे सुटे करून टाकले होते. म्हणून ते जास्त दिसत होते बघा, म्हणून जास्त दिसत होते. तर तुम्ही म्हणतात मुलींनो दिवाळी करायची नाही म्हणली, आणि कशी काय आमच्या आईनं दिवाळी केली बघा. गलत फॅमिली होती ना, गलत फॅमिली होती बघा. माणसाची कशी गलत फॅमिली होती या. तुम्हाला वाटन की पैसे नाही म्हणले आणि ताट भरून तर पैसे येतं. ताट भरून पैसे नव्हते ते, म्हणजे 7-8 हजारच होते.
7-8 हजारच होते. पण ते मी असे खोडले होते ना म्हणून जास्त दिसत होते. नाहीतर कुणाला पण वाटत ना. आता कुणाला नाही, आपल्याच घर कुणाला पण दिवाळीला वाटन की आपल्याच मुली बाळांना वाटन की बघा बाई आई तर म्हणती दिवाळी नाही करायची, पैसे नाहीये आणि एवढे मोठे पैसे आणले कुठून. म्हणून तुमचा गैरसमज काढायला लागले बघा मुलींनो. माझा व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत म्हणून सगळा गोंधळ होतोय बघा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता की हो. काय असते 8-9 मिनिटाचा व्हिडिओ असते या. तुमच्या भोळ्या आईचा, तुमच्या भोळ्या बहिणीचा, माता बहिणींनो 8-9 मिनिटाचा व्हिडिओ किंवा लई म्हणलं तर 12 नाही तर 16. आणि मला कुणी नसलं तर 20 मिनिटाचं होतं. म्हणजे कुणीच नसलं ना आणि मग मी अचानक बंद करते ना माझ्या अंदाजावर मग ते होते 16 मिनिटाचं, नाही तर 7 मिनिटाचा होते, नाही तर 6 मिनिटाचा. आता काय करायचं, तुमची आई अनाडी अनपड आहे, समजून घ्या. युट्यूबवर आली या, आपलं तर काय अजून झालंच नाहीये तरी बी हे बघा प्रयत्न चाललाय माझा करायचा. करते 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 करते. आम्हाला एक तर खोटं बोलायची सवय नाही. एक तर मी काय म्हणते बाबा, खरं बोलणं होत नाही ना आपल्याला, खोटं तरी बोलू नका. माझं हेच बघा सगळ्यांना विनंती आहे, माझी सगळ्याला हीच विनंती आहे. आपल्याला जर खोटं बोलणं आपल्याला खरं जर बोलणं होत नाही ना तर खोटं पण बोलू नका. खोटं बोलायचं नाही, कधीच खोटं बोलायचं नाही. अहो खोटं बोलून तरी आपण काय मिळवत होतो सांगा, तुम्हीच सांगा. खोटं बोलून काय आपण पैसे कमवतो का? आणि पैशाला कोण कमवतंय? कोण कमवते पैशाला? आपणच पैशाला कमवताय ना. का लोक आणून आपल्या घरी देतात का? मग खोटं कशाला बोलायचं? मला तर हे बघा पहिलं तर हे बघा संसारासाठी आपल्या नवऱ्याबरोबर कधीतरी खोटं बोलले असन बघा. पण ते पण त्यांच्याच भल्यासाठी, असं नाही की माझ्यासाठी खोटं बोलले. संसारासाठी आणि त्यांच्याच भल्यासाठी खोटं बोलले असन बघा कधीतरी. असं सारखं नाही बाबा. मला माझ्या नवऱ्याला काय पण असू द्या, मी खरंच बोलते माझ्या नवऱ्याला, म्हणजे माझ्या मालकाला. तुम्ही म्हणतात ना नवरा नका म्हणता जाऊ. आता पहिले लोक नवराच म्हणायचे जाऊ, बरी जाऊ द्या, तोंडात येतंय आपल्याला ते नवराच येत असतो ना, मग नवऱ्याला नवराच म्हणणार ना. हा मालक म्हणायला पाहिजे, कारभारी म्हणायला पाहिजे. तुमचं पण बरोबर आहे, कारभारी म्हणायला पाहिजे, मालक म्हणायला पाहिजे, आहे का नाही? त्याने बी म्हणायला पाहिजे मालकीनजी, आहे का नाही? आपल्या नवरबावनी म्हणायला पाहिजे मालकीनजी, आपल्या मालकाने म्हणायलाच पाहिजे. एक दुसऱ्याला इज्जत दिली तर ते आपल्याला इज्जत देतात. आपण त्याला हेटाळणी करून बोललं तर ते आपल्याला हेटाळणी करून बोलणार ना. आज नाही बोललं तर परवा नाही बोललं तर तेरवा नाही बोललं तर त्या 4-5व्या दिवशी तर नक्कीच बोलतात. म्हणून बाबा विचार करून मी तर आता बोलते. एखादा शब्द बोलायला गेला तर माझा शब्द उलटच होऊन जाते. म्हणून ते मला तर वाटायला बोलणंच नको. आता मी बोलतच नव्हते, म्हणजे काय बाबा तुम्हाला जसं करायचं तसं करा. आता तुम्ही विचारायचे, तुम्ही शिकायला सवरलेले आहेत. मी तर काय आणणारे अनपडे, मला तर एक शब्द 10 वेळा शिकायला तर मला समजत नाही एवढा. म्हणून माझं नका मनावर धरत जाऊ कोणी. माझं मनावर धरलं ना तर मग कसं भांडणाचं तोंड काळं होतं या, असं होते बघा. म्हणून हे बघा काय बी असू दे, एक दुसऱ्याला समजून सांगायचं. समजून सांगितलं ना त्याच्यामध्येच आपली भलाई असते. उगाच हुला तू म्हणलं ना मग ते कसं वादविवाद होतंय. मग आपल्याला तर बघा मला वादविवाद म्हणलं ना जिंदगीमध्ये मला नकोच आहे बघा. वादविवाद मला नाही आवडत, मला पहिल्यापासून नाही आवडत. नवऱ्याबरोबर माझं घडी थोडं भांडण व्हायचं तर मला लय पश्चाताप होऊन जायचा. म्हणून नाही का मला असं भांडण म्हणलं ना तर मला टेन्शनच येतं. मी कुणाला जिंदगीत भांडलेलं नाहीये, जिंदगीत नाही. सासू बरोबर तर माझं सासूचं कधीच भांडण नाही झालेलं, कधीच नाही. आमची सासूबाई लय बोलायच्या परी मी नाही का, मी समजून घ्यायचे. मी आमचे मालक म्हणायचे स्वभाव येत असतात, तू कशाला त्याच्या आईच्या बाईच्या नादी लागते बाई म्हणायचे ना. आणि आमचे सासरूबा तर बहुत भारी होतं, लय मस्त होते. त्यांचं तर काय ते माझ्यापर्यंत असायचे. परी कसं आता सासू म्हणल्याच्या नंतर त्यांचं पण ऐकायला पाहिजे ना, ऐकायला पाहिजे ना. म्हणून या बघा माणसाच्या गलत फॅमिली होत्या, गलत फॅमिली करून नाही घ्यायची. मेन गलत फॅमिली करून माणसाचे घर मोडलेले होतं, गलत फॅमिली करून. म्हणून नाही तर आपलं कामाच्या नादी लागायचं, काम करत राहायचं, म्हणजे गलत फॅमिली होतच नाही.
स्तंद आहे हे बाळा ते इकडचं बघ बरं किती झाले ते पहिल्याचं 12चं करायचं आपल्याला 16चं नाही तर 12 तिकडचं ये मग हा 1 मिनिट आवाज मारायचे पहिलंच ये. चला आता मी बघा चहा पिणार आहे का बाबा काय केलेलं आहे बघा हे बघा ह्याच्यात भाजी आहे ह्याच्यात डाळ आहे वाटतं बघ इथं डाळ आहे केलेलं आहे आपल्या सुनबाईने केलेलं आहे. अहो मला खाऊ वाटलं तर काय करायचं हो हे बघा डाळ केलेली आहे ह्याच्यात डाळ ओतून घेते. काय माहिती अहो सगळे म्हणतात तुम्हाला पैसे येतात का अहो कुठं पैसे येतात अजून म्हणून बी झालेल्या आम्हाला उठून तरी सांगाव ना आम्हाला उठून तरी सांगायला पाहिजे नाही बघ डाळ केली आहे. उठून तरी आम्हाला सांगायला पाहिजे ना की आम्हाला पैसे भेटणार आहेत का नाही भेटणार उगाच येड्यावानी आशावर बसले लोक नाव ठेवतात हा नाव ठेवतात ना लोक म्हणतात बा काय नाही युट्यूबवर भेटत काय नाही युट्यूबवर भेटत सगळे म्हणतात. मग मला लय रडायला येतं मी म्हणते एवढे माझ्या बहिणीला पैसे भेटतात आणि मी एवढं रात दिवस मेहनत करून खाणाऱ्या बाईला का नाही भेटणार. हे बघा डाळ किती हा 16चा करू का हा 2 मिनिटामध्ये बघा डाळ केलेली आहे. दिसा नाही ना उडायलंय हो लय छान झाली गुट्ट आहे म्हणते याला गुट्ट म्हणतात ह्याला गुट्ट मग मला लय वाईट वाटतंय. मी म्हणते मी एवढं चांगलं करते एवढ्या दिवसांनी मी आज 1-1.5 वर्ष झाले मी युट्यूबवर आहे आणि सगळं दुनियाचं खायला लागलंय 3-3, 6-6 महिन्यामध्ये आणि मीच एवढं वाईट करते का मी कसं शरीफोनी येडव करते शरीफोनी टाकते बघा माझी कुठं ॲक्टिंग आहे का माझं सगळं ओरिजिनल आहे बघा माझं सगळं येडवून आहे का ओरिजिनल असते काम करताना बसताना उठताना पॅकिंगचं काम करताना माझं हे बघा बिलकुल माझ्या येडवमध्ये खोटं बिलकुल नाही आहे खोटं हे बघा माझं येडव खऱ्याने आहे तर माझ्या येडवमध्ये काहीच खोट नाही. हे बघा जे आहे ना तेच माझं भोळं बाबडं खट रट मट माझं हे बघा माझ्यामध्ये हे बघा म्हणजे माझ्या पाठीमागच कुणी नाही सपोर्टला तर मी कसली ऍक्टिंग करणार मी कसलं काय करणार हो. मला जसं जमतंय ना भोळ्यापणात तशी मी करते. मला कुणाचा सपोर्ट नाही. लाईफ घेते तर कुणी वाचून सांगत नाही. मी एवढं रडते लय रडते मी माझा आत्मा तर पडते. मी म्हणते लाईफ मध्येच माझं होतंय ना सप्रेट लाईफ मध्येच होते तो असं होत नाही तर इडं पूर्ण कुणी बघत नाहीये इडं नाही बघत कुणी पूर्ण म्हणून माझं बघा सप्रेट मध्येच होतंय बघा हे आता मोन पण सप्रेट मध्येच झालेलं आम्हाला कळलं ना आणि आता काय बी चांगलं व्हायचं तर ह्याच्यामध्येच कळतंय ना. माफ करा युट्यूबची मला मी लय भुली आहे मला एकाचा पण आकडा नाहीये नाव कोणी शिकवलेलं आहे तर ते पण कधी कधी मी विसरून जाते बँकेचं माझं खातं नव्हतं पहिलं काय नव्हतं प्रिया बघा युट्यूबसाठी खातं केलेलं आहे मी पैसे आले माझे युट्यूबचे तर कुणाला म्हणून बाई माझे पैसे तुमच्याकडे घ्या कोणी घेत पण नाही ना सगळ्यांना खोटं वाटतंय ना मग त्यात सगळ्यांना वाटतंय युट्यूबचा पैसा कोण देणार तुला असं वाटणार ना हो सगळ्यांना. मला रडा यायले पण मी रडू घालवायला लागले म्हणून हे बघा माझ्या भोळ्या सापड्या ताईचे माझं काहीतरी माझं होऊ द्या काहीतरी माझं भविष्य बदला माझी हीच विनंती आहे युट्यूबला.
सगळ्यांना भेटायला येत आहो, मलाच का नाही हो, मी पण आहे बघा, मी पण नाही बघा. 12 मिनिटाचा, 16 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, 7 मिनिटाचा, 8 मिनिटाचा, ते आता गाण्या बिण्यावर टाकते. आता 4 शब्द हे बघा आमच्या आजीचे कधी ऐकण्यात येत, म्हणजे आमच्या आजी सांगायची गोष्टी भेटते त्या बघा, आणि गोष्ट तेवढ्या पुरती सांगते. नंतर तुम्ही म्हणलात ना ती गोष्ट कशी होती सांग, ते पण मला सांगा येणार नाही. काय माहिती, देव तेवढ्या पुरतं माझ्याकडून करून घेतो बघा, देव परमेश्वर करून घेतो. माझ्या आजीचं कधी आम्ही बारीक होतात ना तवाचं, ए बाबा आवाज किती सोडला रे राजा, हे बघा असे देखील आवाज सोडते. तर एक तर आपलं येडं कसा मुश्किल न करते. हे बघा भाकर करायची, भाजी करायची आणि हे बघा पोराला डबा द्यायचा आहे, आणि मी हे बघा चहा नाही पिलं, पाणी नाही पिलं, अजून काय नाही बघा. आता पाणी बीपीची गोळी खाल्ली. आता हे पोरगं लय उशीर झालाय म्हणतंय चहा बनव मम्मी, बडी मम्मी, मला मोठी मम्मी म्हणतात ना, बडी मम्मी म्हणतात ना. चहा इंग्लिशला आहे त्याला पहिल्यापासून बघा, ते हिंदीच बोलतात बघा. आणि आजूबाजूमध्ये कसं बघा असं गुजराती मारवडी असतात ना, म्हणून आता आम्ही तिकडे राहत होतो ना आमच्या घरी, आम्हाला बी आहे की एक घर आहे, दुसरं पण एक घर आहे, बारकी बारकी घर आहे. तर आपल्या मुलांचे लग्न झालेत ना, म्हणून हे बघा लांब लांब असा देश घेऊन फिरायले हो मी. आणि लांब लांब आले तर उलट हे बघा माझी नुकसानच झाली. आमच्या बारीक घरामध्ये होतात ना ते तरी बरं होतं बघा, पण लांब येऊन तर लय नुकसान झाली हो, लय नुकसान झाली. काय करू, सगळे मला असं हे समजतात, हिच्यामुळं झालं हिच्यामुळं झालं. आता कोणच्या आईला वाटतो की बाहेर गेलं तशी नुकसान होईल. आता मला वाटलं ना अजून चांगल्या जागेमध्ये गेलं तर काहीतरी भविष्य बदलन, काहीतरी मार्ग चांगला भेटन आपल्याला देव दाखवून असं, म्हणून मी पण आले ना हो, हे घर सोडून तिकडचं आमचं स्वतःचं घर. आता परतचे लग्न झाले, जागा कुठं तिथं 1-2 रूम जागा नाही पुरायची, म्हणून हे बघा एवढं लांब लांब आले मी. तर इकडे येऊन तर लयच बघ बा, हे बघ पहिलं बघ लांब लांब येऊन तर लयच माझं वांद झालो. ते झालं असेल, ते तिकडचं झालं असेल बघ, परत इकडचं 17 बंद करू. जास्त झाला, माफ करा.